मॅचला होते सुरुवात. सागर अँड रुपेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अँड आकाश दानवे बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जीवदानी गिरी टीमचा हिटमॅन मिस्टर आकाश दानवी सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. ऑन स्ट्राईक वरती सागर, पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट टाकला या ठिकाणी. आज आपण भरपूर षटकं पाहिली जी सुरुवातीला डॉट बॉलनं मात्र सुरुवात त्यांनी देखील केली. यावेळेस षटकातील पुढचा बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता. गुडलेन वरती चेंडूच्या हाताळणी. पिचिंग खूप चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली. लेन अँड लाईन मध्ये मात्र ही चेंडूची हाताळणी या ठिकाणी केली जाते. गोलंदाज आकाश दानवेच्या माध्यमातून. आकाश दानवे म्हटलं तर मग वसई तालुका क्रीडा असोसिएशन मधला नंबर 1 चा खेळाडू. 153 मॅच मध्ये 132 त्याच्या नावावरती विकेट आहेत आणि हा 33वा. ये देखिए कैच पकड़ लिया है वहां पे. रे 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 फंस गई गेम वहां पे. धन्यवाद. गेम वहां पे पलटी हुई है. छुपा रुस्तम निकला था लेकिन चूहा बिल में से बाहर निकला. राकेश ठाकरे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. कहा तो गिर के आए हैं हमारे दोस्त. काफी परेशान लग रहे हैं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर राकेश ठाकरेच्या बॅट मधनं एक सिंगल धाव या ठिकाणी आली आणि सिंगलच्या मदतीने मात्र धावफलक ओपन झाले. जवळजवळ 4थ्या बॉल वरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ॲप ट्रॅकर बॉल उडवलाय. बॉलला चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ जाऊन चेंडू मात्र स्टॉप झाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर हो कदाचित चेंडूची फेकी जर चांगली आली असती तर मग परतावं लागलं असतं या ठिकाणी राकेशला. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केले. 3 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 4. रुपेश दांडेकर अँड राकेश ठाकरे ही जोडी खूप महत्वाची आहे एनटी स्पोर्ट चिंचोली टीमची. कारण एनटी स्पोर्ट चिंचोली टीम म्हटलं तर मग अजय वरटा यांची देखील आठवण होते. एक चांगले आमचे मित्र आहेत वसई तालुका आदिवासी क्रीडांचे सदस्य देखील आणि अंपायर देखील त्यांच्या माध्यमातून चांगले जरूर पाहायला मिळते. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हा वाईट बॉल या ठिकाणी टाकला गेलाय धाव फलकावरती. आणखी एक धाव मात्र या ठिकाणी जोडली गेली आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र फुल टॉस डिलिव्हरी चेंडूला मात्र पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याने हा चेंडू सीमारेषा पार होतोय. हा येतोय केबीएम चौकार 4. धन्यवाद डीजे, धन्यवाद. ये देखिए हमारे अजीब दोस्त
कहाँ पे गटर के नाले में शायद गिर गए थे। सुबह देखा तो साफ सुथरे नजर आए थे, इस बार बहुत भाग गया है हमारा अजीब दोस्त। एकशे 16 मॅच मध्ये 109 विकेट संतोष डावलेच्या नावावरती देखील पाहायला मिळतात, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर राकेश ठाकरेनं त्याचं देखील स्वागत केलं षटकारानं। धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचल्या 16च्या घरामध्ये। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगल्या धावा येताना पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहिलं तर थर्ड अंपायरची मागणी केली, बॅटिंग करणाऱ्या टीमनं बीमर आहे की नाही हे देखील चेक केलं जाईल। फेअर डिलिव्हरी आहे, कारण थोडासा बॅटर आपण पाहिला तर पॉपिंग क्रीज पासून थोडासा पुढे होता, थोडासा मात्र डाऊटफुल नक्कीच होता। यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा बिग शो राकेशच्या बॅट मध्ये येतोय आणि कदाचित या ठिकाणी जर मग तिसरा आला तर मग 800चा कॅश प्राइज मिळेल। अनंताजी महाले आणि अशोकजी भीमरा जी A1 जोडी आहे सातिबली गावची, त्यांच्या माध्यमातून 500 आणि बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवलीच्या वतीनं देखील 300, टोटल मात्र 800चा कॅश प्राइज या ठिकाणी मिळाला जाईल आणि ठोकला या ठिकाणी तिसरा देखील षटकार। काय बॅटिंग या ठिकाणी केली जाते संतोष डावळेच्या विरुद्धामध्ये, निश्चितच प्लातून बॅटिंग। षटकातील पुढचा बॉल, यावेळेस अजून एक फुलटॉस बॉल होता, परंतु या ठिकाणी मात्र शेल पकडला गेलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, परंतु आउट होण्या अगोदर काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी केलंय। जवळजवळ आपण पाहिलं तर 28 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात। राकेशनं आपला खेळ मात्र या ठिकाणी अतिशय जबरदस्त केलाय, 6 बॉल मध्ये 23 रन्स त्यांनी बनवलेत आणि तो मात्र या ठिकाणी बाद झालाय। धन्यवाद डीजे। या ठिकाणी आपण पाहिलं तर मात्र राकेश ठाकरे नावाचं वादळ मात्र शांत झाले, धाव फलक झालाय ते म्हणजे 28। अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे फक्त एक चेंडू बाकी आहे। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी तल्ला हा इन होतोय। षटकातील हा पुढचा बॉल, हो 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 ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता। एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते सिंगलच्या मदतीनं
धाव फलक जाऊन पोहोचलंय जवळजवळ 29 आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स राकेश ठाकरे जो संघाचा संघनायक आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नंबर 3 वरती येऊन चांगला खेळ मात्र त्याने केला. 23 धावा त्याने आपल्या संघासाठी बनवल्या. टोटल धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 29 आकड्यावरती. अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूमध्ये निश्चितच आपण पाहणार आहोत आणखी किती धावा मात्र धाव फलकावरती जोडल्या जातील किंवा मग थांबवल्या जातील हे देखील पाहायचं आहे. कारण दोन्ही बाजूने आपण पाहिला तर खेळ मात्र समान होणार आहे, ह्यात काही शंका नाहीये. कारण दोन्ही टीम मध्ये बॉलिंग त्याच्यानंतर मग बॅटिंग फिल्डिंग सर्व काही सेम आहे. मॅच अगदी आपण पाहिला तर चांगल्या मूड मध्ये जरूर पाहायला मिळेल. राकेश चौधरी तिसरं षटक टाकण्याकरिता मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाला A1 जोडी म्हणजेच कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर मॅन फ्रॉम बीबीपडा या ठिकाणावरून शुभेच्छा आलेल्या आहेत या आयोजनाला या नियोजनाला. थँक्यू सो मच कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिले 2 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 31-31. रवी ऑन स्ट्राईक वरती. त्यावेळेस आपण पाहतोय फटका चांगला आहे ऑफ ड्राईव्हचा. शतरक्षक त्या ठिकाणी होते. चेंडूला उचलतायत चेंडूला फेकतायत तोपर्यंत एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोचलंय 32 आकड्यावरती. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शनला. काऊ कॉर्नरच्या दिशेनं पकडला जाईल शेर आणि समाप्त झालाय. मिस्टर रुपेश दांडेकर या खेळाडूचा खेळ इज आउट. धन्यवाद डीजे धन्यवाद. हे बघा कोंबडे आमचे आलेत. कोंबडे आलेत परंतु लवकर आलेत. कदाचित त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल नाहीतर या ठिकाणी संध्याकाळी चोर भरपूर येत आहेत. कोंबडे चोर बनवू शकतायत. रमेशजी धावणे यांच्या मार्फत हे कोंबडे मात्र आलेले आहेत. बक्षीस आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर झेप मात्र कॅच पकडण्यासाठी घेतली होती राकेशनं. चेंडू फेकून झालेत तिसऱ्या षटकातील 5 आणि कमबॅक केला या ठिकाणी गोलंदाज राकेशनं. असं वाटलं होतं की 50च्या पलीकडे धावफलक जाईल परंतु रोखले गेले पूर्णपणे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये संदेश दांडेकर आले होते परंतु त्यांना देखील स्कोर मात्र पुढे नेता आला नाहीये. ते देखील झाले बाद. या ठिकाणी जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर 3 फलंदाज मात्र बाद झालेत. सॉरी 4 फलंदाज बाद झालेत. Get it
विवेक गोवारी न्यू गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक टाकण्याकरिता ऑन स्ट्राईक वरती रवी आहे. त्याच्या माध्यमातून निश्चितच चांगला खेळ करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा वाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे सरते जाऊन पोहोचले 33च्या घरामध्ये. 33 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. असं वाटलं होतं की 50च्या पलीकडे मात्र धावफलक जाईल, परंतु अक्षरशः तिसरं षटक खूप चांगलं राहिलं राकेश चौधरीचं. त्या षटकामध्ये कमी धावा आल्या आणि विकेट देखील डाऊन केले. 22च्या सुरूमध्ये ही एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड केली जाते. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 34. अजून सुद्धा 5 चेंडूंचा खेळ मात्र शेष आहे आणि या 5 चेंडूमध्ये आणखी काही धावा घेण्याचे प्रयत्न या ठिकाणी निश्चितच केले जातील. ऑन स्ट्राईक वरती बॅटर शैलेश. यावेळेस खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता शैलेशनं, परंतु चेंडू देखील आपण पाहिला तर ऑफ्टमच्या खूप बाहेर होता आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं यस फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग नाही थोडीशी शंका मात्र त्या ठिकाणी देखील फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या मनामध्ये आहे. आणि डिसिजन असणार आहे फेअर डिलिव्हरी. थोडासा मात्र डाऊटफुल होता. अगदी वाईट रेषेच्या जवळ मात्र हा बॉल पकडला गेला. यावेळेस फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून शॉट खेळला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि पाहता पाहता मात्र तिसरी धाव देखील पूर्ण केली. सागर दानवी होते पॉइंटला, परंतु त्याच्या डोक्यावरने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. 3 धावा शैलेशला या ठिकाणी मिळत आहेत. टीमची टोटल झाली आहे ती म्हणजे 37. 37 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिले तर 3 बॉल शिल्लक आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. मिळतील पुन्हा एकदा 2 या टीमची टोटल जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका. संतोष पुढे आलेत, झेल पकडतायत. आणखी एक धक्का बसतोय टीम युनिटी स्पूड चिंचोटी दांडेकर पडा या टीमला. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या झाली ती 39. सॉरी आउट आहे. धावसंख्या झाली 39 आणि लक्ष असणार आहे 40. चला टॉस साठी यायचं आहे. टीम आझाद स्पोर्ट वसई आणि साई 11 टोकपाडा टॉस साठी या.
हॅलो हॅलो, चला टॉससाठी यायचं आहे. यानंतर साई 11 टुकपाडा आणि आझाद स्पोर्ट वसई या दोन टीम मध्ये टॉस मात्र नक्कीच केला जाईल. रुपेश जाधव साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते टॉस आपण संपन्न करायचंय. टॉस आपण पाहिला तर एका बाजूने आहे हेड, दुसऱ्या बाजूने आहे टेल. हेड असा कॉल आझाद वसई टीम करणं, परंतु येथे टेल. साहेबांना विनंती करतोय शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मैदानच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. टॉस आपण पाहिला तर साई 11 टोकपाडा टीमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करणारा हा समोरचा संघ आपण पाहिला तर तुमच्याच एरियातील संघ आहे. डावपेच अगदी माहिती असतील तर बॉलिंग फर्स्ट तुम्हाला करायची आहे. समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 40-50 पर्यंत. कशी तयारी केली आहे कांतीवीर बिरसा मुंडा चषकाची? केली आहे थोडीशी प्रॅक्टिस जोरदार केली आहे का? टाइम नाही भेटत कोणाला, कोण असत नाही प्रॅक्टिसला. आज एक प्लेअर शॉर्ट पण आहे आमचा. एक चांगली रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. हो भेटेल. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील. वैभव, टॉस जिंकलं असतं डिसिजन काय घेतलं असतं? फिल्डिंग. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना 4 ओव्हरमध्ये साधारण किती धावा बनवण्याचा प्रयत्न केला जाईल? 50+. मागच्या हप्त्यामध्ये जो परफॉर्मन्स आई महामाई देवी चषकामध्ये पाहायला मिळाला तर तोच परफॉर्मन्स आज देखील या बिरसा मुंडा ट्रॉफीमध्ये पाहायला मिळेल तुमच्या टीमचा? हो नक्कीच. एकंदर या ठिकाणी आले ते सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहिल्या, काय म्हणाल? आयोजन खूप छान आहे. ट्रॉफी पण दरवर्षी खूप छान असतात. जिंकण्याचा प्रयत्न करू. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. मित्रांनो, टॉस बॉक्सून न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर साई 11 टोकपाडा टीमच्या बाजूने लागलाय. त्यानं स्वीकारले आहे बॉलिंग फर्स्ट. बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच आझाद स्पोर्ट वसई टीमला. जाऊया पण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज असतील व्हॉइस ऑफ काजूपाडा मिस्टर जयश्री डुकले. थँक्यू. धन्यवाद. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया आपण. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं, VTSA या यूट्यूब चॅनलवर जोडलेल्या देखील प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. युनिटी स्पोर्ट चिंचोटी अगेन्स्ट चिवदाणे गिरीज. जवळ पहिला चेंडू हवेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश धानवी षटकार पेश करताना पाहायला मिळतोय. थँक्यू रुपेश दांडेकर बॉलिंग ट्रॅकवर. आकाशच्या विरोधात शॉर्ट पिच चेंडूच्या हाताळणे म्हणजेच तुम्ही करतायत मोठी चुकी आणि या चुकीला माफी नाही. पाण्याला टाकी नाही आणि चुकीला माफी नाही. मात्र या वेळेला शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला आणि तो पहिला पण तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता पाहावं लागेल आपल्याला इथून रुपेश दांडेकर काय योजना वापरतील. गणेशजी भोईर साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही. रुपेश दांडेकर एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. बॅटिंग चांगली नाही राहिली परंतु बॉलिंग चांगली करावी लागेल त्यांना. आपल्या संघासाठी इथून आपण पाहिलं तर एक मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाज बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण इथे आकाश दानवेसारखा खेळाडू आहे तो मात्र कोणत्याही क्षणाला सोडणार नाही. तुम्हाला खराब चेंडू हाताळलेत तर मग त्याचा नतीजा तुम्हाला बाउंड्रीच्या बाहेर देखील पाहायला मिळेल आणि सध्या ते चित्र आपण पाहिलंय. आता काहीतरी आपण पाहिलं लेग स्टंपवर चेंडू हाताळला गेलाय परंतु योजना बनवली आहे रुपेशने की नाही हे देखील पाहावं लागेल. 40 धावांचं टार्गेट. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 29 धावा आल्या होत्या पण त्यानंतर गुड कमबॅक. राकेश ठाकरेची विकेट गेल्यानंतर फसली युनिटी टीम. हो चांगला चेंडू. हो इथे पाहतोय आता कमबॅक. गुड कमबॅक. हे बघा शॉर्ट पिच चेंडू हाताळला षटकार आला परंतु आता विकेट टू विकेट चेंडू आल्यानंतर काय होत आहे तर बेनिफिट मिळते गोलंदाजाला.
रुपेश दांडेकर अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात, अनेक स्पर्धामध्ये आपलं नाव मोठं कमावलंय, परंतु इथे कमावेल का पुन्हा एकदा? यावेळी टॉपेज हो, गुड कमबॅक बाय मिस्टर दांडेकर. विकेट अँड मोठी विकेट. आकाश दानवे इज आउट. हो ठीक आहे, थँक्यू. अगदी चुसीफुल टॉस होता. बॅटचा फेस थोडा लवकर बंद केला. टॉपेज झालं, खेळायचं होतं मिड विकेट क्षेत्रामध्ये, परंतु जेव्हा नशीब खराब असतं ना तेव्हा खराब चेंडूवर सुद्धा देखील विकेट मिळतात. त्याचे चित्र पाहायला मिळालं. अगदी टॉपेज झाला आणि कॅच पकडला राकेशनं. मोठी मासळी मात्र गळाला लागली आहे. बिग फिश, फायटर फिश, नुसता फिश नव्हता, फायटर फिश होता तो. मात्र आता पकडल्यानंतर पिंजऱ्यानंतर आणखीन 1-2 फिश असे पकडावे लागतील रुपेशला. मॅच आहे ना 40 धावा या मैदानावर भरपूर झाल्यात. चांगली बॉलिंग झाली तर मग चांगला खेळ होतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण 27 धावा चेस न होताना पाहिल्यात आणि इथे तर 40 आहेत. फाईट केली जाईल. युनिटी टीम युनिटी आखेल, एकता आखेल आणि रणनीती वापरेल इथे. बाहेर आहे, व्हाईट बॉलचा इशारा. परंतु रुपेश दांडेकर एक मोठी विकेट मिळवल्यानंतर या मॅच मध्ये त्याने जी विकेट दिले ना त्या विकेटच्या सहाय्याने मी तर म्हणेन की युनिटी टीम चांगली कामगिरी करेल. युनिटी टीम आपण बघितलं तर कमबॅक करेल, परंतु सध्या कमबॅक केल्यानंतर लाईन पुन्हा एकदा चांगली शोधावी लागेल रुपेशला. फ्लिक केलाय हवेत, जेल पकडलाय दुसरा धीमा चेंडू. सरप्राईज केलं बॅटरला, अगदी लवकर खेळला, बॅटचा फेस बंद केलं आणि सॉफ्ट डिसमिसल. दुसरा मोठा धक्का पडतावा लागेल राकेशला. पॅव्हिलियनच्या दिशेने गॉन. जसं म्हणतात ना की रागाच्या क्षणी संयम राखला ना की टप्पा आल्यावर बरोबर कार्यक्रम करताही येतो. मग संयम ठेवा, नियंत्रण ठेवा स्वतःवर आणि मग तुम्ही कार्य योग्य करू शकताय. दर्शवलं इथे रुपेशनं. कारण की एक चेंडू जरी फलंदाजासाठी होता परंतु उर्वरित चेंडू गोलंदाजासाठी आहेत. त्या चेंडूवर आपण बघितलं तर आत्तापर्यंत आकाशची विकेट होती लिहिलेली ती मिळाली, आणखीन एक विकेट होती लिहिलेली ती राकेशची तीही मिळाली. कदाचित आणखीन एक विकेट च नाव लिहू शकतायत रुपेश. मिड विकेटला मयूर भोईर आल्यानंतर षटकार आला होता आणि चौकार इथे आलाय की पहिल्या बॉलवर षटकार आला होता त्यानंतर चौकार आलाय. या ओव्हर मध्ये आल्या किती धावा? 12. म्हणजे एक बॉल आहे का? यस डेफिनेटली आहे. 12 धावा, 2 गडी बाद. आल्या आल्या चौकारला गावला. पहिल्या बॉलवर षटकार आला होता. त्यानंतर जो पहिला फेस चेंडू केला होता आकाशनं, मयूरनं पहिला फेस चेंडू केला, चौकार फेस केलाय. मयूर भोईर एक प्रभावी खेळाडू आहे, कॅपेबल खेळाडू. पुन्हा एकदा उडवला. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हायर. मयूरने केलाय फायर. 6 धावा, 6 रन. ओ फिनिश.
थँक्यू डीजे. पहिलं षटक फिनिश. पहिल्या षटकामध्ये आल्या तब्बल फळकावर 18 आल्यानंतर 22 हव्या आहेत आता 18 मध्ये. डेफिनेटली एक चांगली मोठी सुरुवात मिळाली आहे. बघा गेम प्लॅनिंग आखली होती. गेम प्लॅनिंग जी आखली होती ना आकाशसाठी, परंतु मयूरसाठी सुद्धा गेम प्लॅनिंग आखायला हवी होती. राकेश ठाकरे बालजीपाडा ग्रामपंचायतचे सरपंच आहेत मिस्टर राकेश ठाकरे. बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व करत असतात आणि एक चांगले व्यक्तिमत्व, परंतु आज ॲज ऑलराऊंडर खेळाडू. तेच तर चेंडू नेहमीच आपण पाहिलंय राकेश ठाकरे यांना क्रिकेटच्या पटलावर चांगले क्रिकेट खेळतात, त्याचप्रमाणे आपल्या विभागाचा विकास देखील करतात. सरपंच बालजीपाडा विभागातून नेहमीच चांगलं कार्य करतायत, परंतु आता चांगलं कार्य आपल्या संघासाठी करायचं आहे. दिशान चेंडू पाहतोय आपण. राकेश कमबॅक करू शकतात, त्यांना जाणीव आहे, कारण की इथे अनेक वेळा अशा प्रकारच्या स्थितीमध्ये त्यांनी स्थिती हँडल केली आहे. रुपेशने 2 विकेट मिळवून दिलेत, कदाचित राकेशने सुद्धा 2 मिळवून दिले ना तर मग अर्धा काम होईल आपल्या संघाचं, परंतु त्याच्यासाठी ती गोलंदाजी उत्तम करावी लागेल. हो हो, यावेळेला चांगला चेंडू होता, परंतु मिसफिल्ड झाली आहे. मिसफिल्ड आणि त्याचा प्रत्यक्षात उदाहरण पाहायला मिळालं. एक धाव. डॉट चेंडू यायला हवा होता, परंतु खाली राहिला, पकडण्यामध्ये थोडा अडथळा निर्माण झाला आणि त्यामुळे एक संधी मिळाली धाव घेण्याची. संधी निर्माण करावी लागेल, परंतु सहजासहज नाही मिळणार तुम्हाला, त्याच्यासाठी थोडं कठीण कार्य देखील करावं लागेल. हुक करायचा होता, चेंडू जाईल, डिक्लेरेशन झोन आहे तिकडे, एक धाव मिळेल. पंच सुरेंद्र गाडल सर म्हणतात यस इट इज ओनली 1. बेहतरीन शॉट मात्र खेळला गेला होता. 15 असतील आणि 19 धावा. बघा मॅच आहे, अजून मॅच इथून संपलेली नाहीये, विकेट हवे आहेत युनिटी टीमला, परंतु 1-2 चांगले शॉट झाले तर मग जीवदानी गिरीज इझिली मॅच घेऊन जाईल. हे एक रफ अँड टफ लढत आहे, कारण की यानंतर सुद्धा आपण बघितलं तर आणखीन एक मोठी रफ अँड टफ लढत आहे. आणखीन ईगल स्पोर्ट्स नायगाव संघाला कसं विसरून चालणार. जाधव ब्रदर्स बिग मॅच, कारण की दुसऱ्या बाजूने असतील लोंढे ब्रदर्स. भरपूर आज रंगतदार शेड्यूल आहे आणि रंगतदार लढती देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर या वेळेला हाय अँड हायर, that's a big and fire 6 sir. थँक यू डीजे. जसं म्हणतात ना की मेहनत मौका देती है लेकिन किस्मत सबको चौका देती है, इसलिए मेहनत करते रहो दोस्तों, कामयाबी जरूर मिलेगी. कामयाबी जरूर मिल रही है, लेकिन मयूर ने क्या अब तक बल्लेबाजी करी है. अब 14 गेंदों में 13 रनों की जरूरत है. 14 चेंडू 13 धावा मॅच जिंकण्यासाठी. ओम सागर ब्राह्मणगांव टीम का परफॉर्मेंस देखेंगे ना तो बेहतरीन रहा है. पहले 2 वाले मुकाबले उन्होंने अपने नाम किए हैं. खाली राहणारा चेंडू होता, हिट करण्याचा प्रयत्न, नक्कीच इथून फायर झाला होता, परंतु तो फायर सक्सेस नाही झाला. धाव एक इथून चोरली गेली आहे. इथून 13 चेंडू असतील आणि 12 धावा. हा म्हणजे समीकरण आहे ना अगदी बरोबर मध्ये समजा, कारण की इथून एक कमबॅक स्पेलची गरज असणार आहे. खेळलेला फटका धोकादायक ठरू शकतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथून पाहावा लागेल काय घडलंय.
रुपेशने नेम साधला होता, निशाणा साधला होता, गोळी नक्कीच चालवली ती ढ्याव, परंतु लागली नाहीये, नेम चुकलाय आणि नक्कीच धावा मिळाल्यात. मग पाहिलं पण तर एक धाव मिळाली, एका धावेने टीमच्या टोटल मध्ये होते वाढ 29 धावा. बघा कंपॅरिझन आपण बघितलं तर सेम होतं, मला वाटते 2 ओव्हर मध्ये यस डेफिनेटली 2 ओव्हर मध्ये सेम टू सेम कंपॅरिझन, काही खाली नाही काही वर नाहीये. 29-2 विकेट, 29-2 विकेट दोन्ही संघाचा समान होता, परंतु त्यानंतर जीवदानी गिरीश टीमने मात्र कमबॅक चांगला केला. आता तसं कमबॅक युनिटी टीम करेल का पाहूया. साऊया डीजेकडे अनिकेत भोईर यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आपण येऊया. कमान डीजे. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातं ना की तलाव जेव्हा पाण्याने भरतो ना तेव्हा मासे असतात ना मुंग्यांना खात असतात, त्याचप्रमाणे जेव्हा तलावातलं जेव्हा पाणी संपतं ना तेव्हा मग त्याच माशांना मुंग्याही देखील खाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच असतं मित्रांनो की संधी सगळ्यांना भेटते, परंतु त्या संधीची वाट पाहावी लागते. पाहावं लागेल इथे वाट पाहिली जाईल का, मग वाट लावली जाईल या मॅच मध्ये. इथून विश्लेषण करायचं झालं तर मग 12-11 गेम चेंजिंग स्पेल, गेम चेंजिंग आपण बघितलं तर मग डिलिव्हरीज. संदेश बॉलिंग ट्रॅक वर पहिला चेंडू दिशाहीन आलाय. इथे मी तर म्हणेन की हे षटकामध्ये ना कदाचित इथून युनिटी टीम विचार करेल की एखादा विकेट मिळावा आणि मग जवळजवळ 4-5 धावांचं षटक गेलं तरी चालेल, मग आपण फाईट करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूने संतोष आहे ते कदाचित या मॅचला याच ओव्हर मध्ये फिनिश करण्याचा देखील प्रयत्न करतील. टॉप एज चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये, यास डेफिनेटली डी झोन 1 त्या परीने आपण पाहिलं एक धाव. जसं म्हणतात ना की मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, ते सामर्थ्य हत्तीमध्ये नसतं. म्हणून लहान लोकांना कधीच लहान समजण्याची चूक करू नये, कारण कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा आपण पाहिले ना तर सुवर्ण पदक देखील मान वाकवूनच मात्र स्वीकारतात. डेफिनेटली या क्रिकेटच्या पटलावर देखील कोणाला इतकं लहान आणि इतकं छोटंही म्हणून समजून चालू नये. पुन्हा एकदा आपण पाहिलं हा फटका एक्झिक्यूट केला जातोय डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये. चला मला तर वाटते की तिथे एक आता अतिरिक्त खेळाडू मात्र उभा करा, कारण की तिथे वारंवार चेंडू जात आहेत आणि मग चेंडू गोली होत आहेत. एकच धाव असेल याही चेंडूवर. डेफिनेटली थोडं मैदानाच्या बाजूने जे वातावरण आपण बघितलं ना तर थोडस धुंदलं पाहायला मिळतोय, धुवा धुवा. इथे नक्कीच आपण पाहतोय वाजवायला पाहिजे होती एक धाव, चेंडू अडवायला पाहिजे होता, परंतु तसं झालं नाही. कदाचित किपरला लॉंग असतं तर बेनिफिट मिळालं असतं. तो काहीतरी वेगळी गेम प्लॅनिंग देखील आखलेली आहे. मयूर आता आहेत, त्याने आतापर्यंत 2 षटकार, मला वाटतं जवळजवळ 2 षटकार आणि 1 चौकार आणि 2 सिंगल, चांगली बॅटिंग केली आहे त्यांनी. आपल्या टीमसाठी एक गेम चेंजिंग वाला नॉक खेळत आहेत. डेड बॉलचा इशारा, वा वा क्या बात आहे. नक्कीच दुपारचं भोजन आलेलं आहे, जसा भोजनाचा स्मेल आला नक्कीच वास आला तसाच आता विजयाचा वास देखील येतोय की इथून फलंदाजी करणाऱ्या टीमला त्यांना माहिती आहे की आता आम्हाला विजय मिळू शकतो इथून. मयूर या वेळेला हवेत आहे. रुपेश हो हो बघा ही संधी आली होती तुमच्याकडे, धावून आली होती अगदी, परंतु रुपेश सुद्धा धावून गेले होते, परंतु संधीला पकडू शकले नाहीये, म्हणजे कॅचला पकडू शकले नाहीये. तिथे कॅच ड्रॉप झाला. इथून आपण बघितलं तर आहेत 8 चेंडू शिल्लक आणि 6 धावा, 8-6. आता गोलंदाज देखील काय करेल, कारण की कशा प्रकारे आपण पाहिलं मग गोलंदाजाचा नक्कीच परफॉर्मन्स डाऊन होतं एखादा कॅच सुटल्यानंतर, हे देखील पाहायला मिळते आपल्याला. आता गेम फिनिश करू शकतात कदाचित.
आणि जी चर्चा केली आणि तीच चर्चा गेम फिनिश. बिग सिक्सर सामना जिंकलाय जीवदानी टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स. केली असते आमची तुफान, गाजवतो सारा मैदान. बाबू दादा महाली दिनेश टोकरे A1 जोडी नंबर 1. थँक्यू डीजे, थँक्यू. बघा ही टुर्नामेंट आपल्या समोर आहे, परंतु आणखीन एक टुर्नामेंट सुरू आहे वसई विभागामध्ये. आपण बघितलं तर मिठागर इथे बघा आदिवासी समाजाची टुर्नामेंट आहे. तिथे सुद्धा आपण बघितलं तर 2 संघ कमी आहेत. कोणी इंटरेस्ट असेल तर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी मात्र नक्कीच प्रवेश मिळवू शकता आणि त्या स्पर्धेमध्ये खेळू शकता. कदाचित आज जर इथे